नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये रम्या आणि वसुआत्या ह्या अगदी त्या गुरुजींजवळ असतात आणि गुरुजींजवळ अगदी गप्पा करत असतात। तेव्हा आता रम्या अगदी खुशून म्हणते की मी आणि पार्थ एकमेकांच्या अगदी जवळ बसलो आणि त्याच्या हातामध्ये माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे आणि तसं काही होईल का असं ते गुरुजींना विचारते। तर गुरुजी म्हणतात की हो, अगदी तसेच होणार आहे। तर ते ऐकून वसुआत्या आणि रम्या यांना तर फारसा आनंद होतो। तेव्हा आता रम्या इतकी खुशून म्हणते की म्हणजे मला पूर्ण खात्री आहे की माझं आणि पार्थचं लग्न होणारच आहे आणि आय एम सो हॅपी असे बोलून आता ती वसुआत्याला धरते आणि गोल गोल असा गिरक्या धरत घेत असते। तर गुरुजी पुढे सांगत असतात की परंतु आता हे दोघी ऐकायला तयार नसतात। तेव्हा आता गुरुजी पुढचं जे काही सांगणार तोच आता ह्या दोघी अगदी आनंदाने उड्या मारतच अगदी ऐकून घेत नाही। त्यानंतर आता जीवा, नंदिनी आणि काव्या पार्थ हे कोर्टामध्ये गेलेले असतात आणि त्यांना आता जे काही डिव्होर्स घ्यायचा आहे त्यासाठी 6 महिने एकत्र राहण्याची आता कोर्टाने त्यांना सांगितलेलं असतं। तेव्हा आता ते सर्वजण धक्क्याने एकमेकांकडे बघत असतात। आता कोर्टाने त्यांना सांगितलेलं असतं की ही तुमच्या नात्याची शेवटची संधी आहे असं समजा। तेव्हा मित्रांनो, पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।